आहे अशी संघटना यामध्ये सहभागी झाली नाही, खूप मोठी खेदाची बाब आहे. आमचं तिथे समर्थन आहे. पण उभे झालं असेल याचा विचार भाजपा सरकारने केला पाहिजे. महत्त्वाचं म्हणजे आज शेतकरी मोदी सरकार यांनी जे कामगार किसान विरोधी जे कायदे तयार केलेले आहेत त्या कायद्यामुळे या देशातला कामगार या देशातले यांची परिस्थिती खूप खराब होणार आहे आणि त्याचा निषेध म्हणून सर्वांनी मतभेद विसरून पक्ष पार्टी विसरून सर्वांनी एकत्र येऊन ह्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे. त्यामुळे मी सर्व नागरिकांचे इथं धन्यवाद अदा करतो. जो कायदा आणला तो शेतकरी विरोधी आज अख्खा भारत पेटून उठला आहे आणि दिल्लीसारख्या ठिकाणी लाखोच्या संख्येने शेतकरी आपल्या हक्काच्या मागण्यासाठी लढा देत आहे. जो कायदा या देशामध्ये लागू केला खरं तर शेतकऱ्यांचा विरोधी असल्यामुळे त्या ठिकाणी सर्वत्र भारत बंदमध्ये लोक सहभागी झाले आणि तो कायदा रद्द झाला पाहिजे. शेतकऱ्यांचं हित जोपासलं पाहिजे. MSP जो आहे त्याच्यामध्ये जो दर निश्चित केला जाणार आहे त्यामध्ये शेतकऱ्याला इन्व्हॉल्व करायला पाहिजे. परंतु केंद्र सरकार बहुमतामध्ये असल्यामुळे मुजोरीने कोणत्याही विरोधी पक्षाचा किंवा शेतकरी संघटनांचा विचार न ऐकून घेता आपल्या मर्जीने जो कायदा अंमलात आणलाय त्याचा सर्वत्र निषेध होत आहे आणि या ठिकाणी आज कोकणाच्या संपूर्ण व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद ठेवून 100% शेतकऱ्यांच्या मागणीला पाठिंबा दर्शवलेला आहे आणि आज या ठिकाणी केंद्र सरकारने फेरविचार करावा, कायदा रद्द करावा आणि शेतकऱ्याचं हित जोपासावं. कॉर्पोरेटरचं आणि व्यापाऱ्यांचं हित जोपासण्यासाठी असे कायदे शेतकरी विरोधी लादू नये अशी मागणी सर्वांची आहे.